भोकरदन शहरात दिवसाढवळ्या घरफोडी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. भोकरदन शहरासह कुकडी परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी 3 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत 2 ठिकाणी रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. प्रतापनगर येथील शिक्षक सचिन देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 25,000 रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरून नेले. त्याचवेळी म्हाडा कॉलनीतील एकाच घरात चोरीचा प्रयत्न झाला, मात्र नागरिकांची चाहूल लागताच चोरटे पसार झाले. दरम्यान, कुकडी येथील अनिल लवाळे यांच्या घरातून सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. या सलग घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. आम्ही 7 वाजता घरून शाळेत निघालो. त्यानंतर मुलगा 8:30 वाजता शाळेत गेला आणि घरी कोणीच नव्हतं. तर एक 10:30च्या दरम्यान, समजा 10:30 ते 11:30च्या दरम्यान आमच्या घरी घरफोडी झाली आणि आमचं 3.5 ते 4 तोळे सोनं आणि 25,000 ते 30,000 रुपये कॅश एवढी आमच्या घरात चोरी झालेली. तपासण्यासाठी डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्टसुद्धा आले होते, ते सुद्धा येऊन गेले. त्याचबरोबर बिडवे साहेबसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि LCB जालनाचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांचा त्या दृष्टीनं तपास चालू आहे.